नमस्कार. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला. So guys, here is my cutie kitchen. आणि हा सज्जा मी रिकामा केलाय थोडं एस्थेटिक साठी, कारण की तिथे नुसतं जे लग्नात आले होते त्याचे डब्बे पडून होते, त्याच्यात काही सुद्धा नव्हतं. तर मी त्यांना टाटा बाय बाय केलंय आणि छान गुढीपाडव्याच्या आधी 2-3 दिवस मी कसरत केली आहे. सो या आपण थोडं डेकोरेट करू. मी मिशोवरून बोलवलंय काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी. सो आता करूया आपण स्वयंपाक. सन हो और मसाला की भाजी ना हो ऐसा हो ही नहीं सकता. आज हम बनाने जा रहे हैं मसाला आलू विथ पूरी. तर ते माझ्या मनाला काही कळत नाही. कंट्रोल नवऱ्याला लावलंय मी कामाला. सो गाईज मी ऑलरेडी बीन चिरल्या होत्या, तरी सुद्धा प्रणम त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे. अरे इतना बड़ा कोई डालता क्या? जब तक हम कह रहे थे करो 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 तो कह रहे थे तुम करो. आमची पुलावची प्रिपरेशन झालेली आहे. ये है हमारे इंग्रेडिएंट्स. अभी बना रहे हैं हमारे पतिदेव पुलाव. Are you excited? हे बोलणार तू काय मेसेज जाणार सबस्क्रायबर्स फॅमिली वगैरे काय विचार करतील? फॅक्ट्स. खरं बोल. खरंच बोलते. अजून किती खरं बोल? खोटं बोल म्हण ना. मी सगळं चॉप नव्हतं केलं का? मी कुठं म्हटलंय? मी तूच केलाय ना चॉप. मी नव्हतं म्हणून तू केलाय चॉप. नाही तर मग मीच केलं असतं चॉप असं. ठीक आहे, मी येते मग जेवायला. करून ठेवा. नाही नाही ते तू सांगत असते मला, डिरेक्शन तू देत असते, पण करतो मीच ना. डिरेक्शन द्यायला तू पाहिजे म्हणते ना, तू रोज करतो सगळं. म्हणजे पुलाव आपण रोज थोडी तू पुलाव करायला लावतो मला. सगळं सगळं असं नाही म्हणून तो पुलाव होत आहे ना. म्हणून आता पुलाव कसा फर्स्ट टाइम आहे. तर शरीरनी पहिलेच सगळं भाज्या वगैरे कापून ठेवल्या होत्या, पण मी थोडंसं म्हटलं की कोबी जी आहे थोडीशी मोठी राहिली आहे, आपण छोटी करायला पाहिजे. तर मग शरीर मॅडमला आलेला आहे राग आणि ब्लॉगिंग बंद झाली आहे. तुम्हाला रागावलेल्या शरीरचा आता मी चेहरा दाखवतो. कसं मस्त रागावली आहे. कापले का मग ते तुला दाखवलं? बघितला का राग? मग आता कापायचे का ते? काय ते तोंडातच जाणार, पोटातच जाणार. मोठे झाले ते, इथून जाणार नाही नरड्यातून. आता मग ते कापायच्या आधी समजायला पाहिजे असं म्हणून. ते चव लागते त्याची. पाणी पिऊ आम्ही, पाण्याचा ग्लास सोड. पाणी पाहिजे. आता रूलबुक करता करता गुढीपाडव्याची पण रूलबुक मला सर्च करायला लावली आहे की काय काय यूज होतं बघा म्हणतात. मग मी आता तेच सर्च करत आहे. गुढीपाडवा रूलबुक मी आता सर्च करणार आहे. तू कशाला आली आता? आम्ही नवीन आहे. हे तुझे रूल आहे का आता? अरे तो हे आहे ना म्हणून. हे तुमचे रूल आहे का आता? तुला करायचे नाही ना व्लॉग, तू कशाला व्लॉग करते? मी सगळे डिलीट मारणार आहे फुटेज. मी फक्त माझ्या याच्यासाठी आता यूज करतोय. कशाला? हे सगळे नाटक आहे. हे कॅमेरा जसा बंद होते ना असं रूप पाहायला भेटते तुम्हाला. तुम्हाला पाहायला नाही भेटणार कधी. गुढीपाडवा रूल बुक काय काय करावं लागतं. तुझ्या ऑफिसचे टॅग का ओपन आहे? ते रूल मध्ये चालत नाही का? ते पण बंद करू का? अशी रूल बुक नाही म्हणते कधी यायची आहे म्हणते. तू खरंच रूल बुक टाकलं, सर्च केलं? गुढीपाडवा रूल बुक. साहित्य सामग्री. तू म्हणे ना तयारी. तुला आता तुझं वेगळं रूल असेल ना काही. गुढीपाडवा साहित्य. गाईज आमचं घर बघा. घर सुंदर सुंदर.
मला प्रेस करून देशील का? प्लीज बोल प्लीज. मला प्रेस करून दे प्लीज माझी नववारी. प्लीज राहिलं. प्लीज. गुड. चल प्रभू पटा पटा पटा. आता गुढीची तयारी झाली आहे. आता आम्ही आमची तयारी करणार. मॅडम रेडी होणार. कशाला हसत आहे तू? कॅरेक्टर मध्ये राहणं, रागात राहण तू. चला. रागात माझा मोबाईल पण खाली फेकलाय मी. नाही चुकून पडला. हे घे मी दिलाय. क्या बाता कर रे तू? ये दिया. मस्त गेम खेळतो याच्यात तो. बताओ क्या? नंतर. चलो. ये ना आपल्याला दाखव. आपल्याला कशाला दाखवावं लागते? तुला दाखवलं. ए भूत, ये किसके बाल लायले बा तुमने? अरे ते एक्सटेन्शन दिलं तर नवीन खराब झालं. छान करा. एकदम नीट झाली पाहिजे. मी एकदम सुंदर दिसली पाहिजे. हे पा अर्जंट मध्ये एक तर भेटत नाही. आमच्याकडे कस्टमर वेटिंग वर असते. फालतू मध्ये तुम्ही आता आणून राहिले वेळेवर पाहिजे म्हणून. मध्ये फक्त एकच कस्टमर राहणार. करून देताय तेच मोठी गोष्ट आहे. फालतूपणा काही दाखवायचं नाही इथं. समजलं का? अर्जंट मध्ये करून देताय. पैसे तुम्हाला एक्स्ट्रा काही लावून नाही राहिलो मी. कर दो जी. आता कसे लाईन वर आले? असं बरोबर बोलायचं ना. कशाला? आम्हाला कामं असतात मॅडम. काय काम करता तुम्ही? हे काय करून नाही राहिलो का? दिसून नाही राहिलं का तुम्ही? सॉरी. काय कामं करता? प्रेसवाल्या जवळ प्रेसला कपडे देते म्हणजे काय कामं करता तुम्ही? सुंदर करा, छान करा, अप्रतिम दिसली पाहिजे बायको तुमची. माझी बायको अप्रतिमच आहे. तुम्ही तुमचं पहा. क्या ये मेरे लिए था? चटका बसून थँक यू आहो. स्माइल आहो. कॅमेरा बंद झाल्यावर पण असंच राहत जा ना. मी छानच राहते. तू मला राग हे करतो, भाग पाडतो राग येण्यास. अरे कोणालाच विश्वास नाही बसणार की मी तुला राग आणून देऊ शकतो असा. कोणालाच विश्वास नाही बसणार की मी इतका सोज्वळ, माझ्या तोंडावरून का वाटते का मी कोणाला त्रास देऊ शकतो? माझा राग कमी झालाय. मग आता ते संगतचं असर होते. आता माझ्यासोबत राहून तुझा राग कमी झालाय, तुझ्यासोबत राहून माझा राग वाढलाय. कट. ऍज युजल मी रेडी होऊन बसलेलो आहे एक अर्धा पाऊण तासापासून. आता रेडी होऊन झाला तू? जस्ट बसला. जस्ट अर्धा पाऊण तास म्हणते. आणि मॅडम रेडी व्हायच्या बाकी आहे अजून. 2 मिनिटात होणार आहे. मागच्या 1 तास पासून मी किती खोटा बोलतो यार. तुला वाटते का लोक काय म्हणतील म्हणून? त्याचा विचार नाही करत का तू? मागच्या 1 घंट्यापासून 2 मिनिटं खोटा बोलतो यार. लास्ट व्हिडिओ पासून अजून अर्धा तास झालेला आहे. 2 सेकंद नाही झाले. तू म्हणला फक्त फुटेज पाहिजे. हेलो गाइज, वेलकम टू गुड़ी पाडवा 2026. तर पूर्ण 2 घंटे 59 मिनिटांनंतर शरीर रेडी झाली आहे. हुर्रे! तर चला आपण आता आम्ही झालोय रेडी. आणि याच्या आधी आम्ही काय काय केलं हे तुम्हाला समजलंय. येस. माझी नथ खूप पडत आहे. 3 तास रेडी होऊन सुद्धा नथ जागेवर नाही राहिली आहे. फाउंडेशन सुद्धा लावलेलं नाही. 3 म्हणजे घंट्याची डार्क मेहनत. सर्कल दिसत आहे, गड्डे पडलेले. ओनली माझ्या मला दिसत आहे. प्राणामध्ये पावडरही लावू नको म्हणते, कारण की तू गोरी आहे. अरे हो, आता पावडर सहसा का लावतात? गोरं दिसायला. मग गोरे लोक का लावतात? ठीक आहे, गोरं दिसायला. आमच्या सारख्याने लावली तर ठीक आहे. ठीक आहे. तर मी फाउंडेशन सुद्धा लावलेलं नाहीये आणि तरी सांग तुझी बायको. तरी 3 तास लावले. नाही काय नाही, मी किती लवकर झाली आहे. खोटं बोलतो हा. सकाळपासून खोटं बोलत आहे. जे पण तुम्ही ऐकलं सगळं खोटं आहे. यांना माहित आहे कोण खोटं बोलतं. चला चला चला. अहो चला 10 वाजलेले आहे आणि आपण आता गुढी उभारणार. येस.
आपण आपली गुढीपाडव्याची मेन डिश बनवणार आहे. त्यासाठी आपण यूज करणार आहे स्टारचं सनफ्लॉवर ऑइल आणि बरेचसे छान छान रिफाईंड सनफ्लॉवर आहे, रिफाईंड सोयाबीन आहे आणि आता आपण यम्मी यम्मी पुऱ्या बनवणार आहे ज्या की आहे स्टार चक्की फ्रेश आटा. तर चलो बना रहे. स्टार ऑइलचा यूज करून मी छान ह्या यम्मी यम्मी पुऱ्या बनवल्या आणि प्रणम गेला बाहेर. आय थिंक हे थोडं ब्लर कॅमेरा पुसलाय. आणि त्यासोबतच मी छान कॉर्नचे भजे बनवले आहे, ते पण ते स्टारच्या ऑइलमध्ये आणि आपलं ऑइल स्टील उरलेलं आहे, स्टील इन गुड कंडिशन. आय लव्ह इट. सो माझा हाल असा काहीसा झाला आहे किचनमध्ये राहून. बायांच्या कामं दिसत नाही गाईज, ब्लॉग सुरू करता येत नाही किचनमध्ये, एवढी हालत खराब होऊन जाते. चला. सो काही कामानिमित्त प्रणव गेलाय बाहेर आणि मी सकाळपासून विचार करत होते की मी आता व्लॉग सुरू करते, आत्ता हॅलो करते, आत्ता हॅलो करते, पण बिलकुल काही होत नव्हतं. तर काय माहीत किती फुटेज आहे. आणि मी आत्ताच केला आहे स्वयंपाक, म्हणजे थोडा आधी केला, थोडा नंतर गुढी उभारली, मग थोडा नंतर केला. आणि आता खूप जोराची भूक लागली मला, खूप जोराची. आणि घामाझोकडी झाली होती तर सगळं उतरलं होतं, पण उतरलं म्हणजे हे उतरलं होतं, हे उतरलं होतं, पण येस स्टील गुड. तर थोडे बाहेर गोडीच्या तिथे फोटो काढले, पण घरी नाही काढली, म्हणजे घरात नाही काढली. आणि भूक लागली आणि मी कशी दिसते ते सांगा गर्ल्स. ओ लाईट गॉन. सो मेकअप आर्टिस्ट असल्याचा मी काहीतरी उपयोग करून घेतलाय. केस पण नाही विंचरले मी, हेअर वॉश केला आणि काय हेअरस्टाईल केली, ही माझी हेअरस्टाईल आहे या आजच्या गुढीपाडव्यासाठी. आणि इथे काहीतरी असं शिमर लावलं होतं. हा माझा लुक आहे. आणि या नऊवार तर एकदम प्री ड्रेप आहे, सो नो टेन्शन, पटकन रेडी झाली. आणि प्रणवनी जे जे बोलला आहे तो ते विसरून जा, मी खूप फास्ट रेडी झालेली आहे, खूप फास्ट. आता मी प्रणवची वाट बघते, मला भूक लागली. आणि मला ना लास्ट इयर पण गुढीपाडव्याचं म्हणजे आम्ही याच घरात सेलिब्रेट केला होता, साजरा केला होता गुढीपाडवा. आणि यावर्षी पण आम्ही इथेच आहोत. आणि लास्ट इयर प्रणवची तब्येत खराब होती तर मी रील्स बनवल्या होत्या, पण यावेळेस मी त्या पण नाही बनवल्या. तर पहिले आपण पेटपूजा करू आणि मग रील्स बनवू, त्याशिवाय हा लुक उतरणार नाही. काय महत्व इतकी मेहनत करण्याचा. भूक लागली. प्रणव आलाय त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये. आणि आज आपली मेजवानीमध्ये आहे पुरी, आलूची भाजी, कॉर्नचे भजे आणि छान हा पुलाव. रस पहिला रस. आणि प्रणवला पाहिजे होतं श्रीखंड म्हणून श्रीखंड. सो अभी देंगे प्रणव रिव्ह्यू. मिस्त केलाय सगळं, तू द्यायला पाहिजे. छान झाला. नाईस. बढिया. आता आम्ही छान जेवण करतो आणि तुम्ही पण मस्त मस्त सणाला खाल्लं असेल. वाव यार, रस बढिया झाला. रस प्रणवनी केला, भजे प्रणवनी केले, पुलाव प्रणवनी केला, भाजी मी केली, पुऱ्या मी केल्या. श्रीखंड तू आणलं. हा तू मिक्स केलं. पण आंबे काल मी रात्रभर बसून ते सगळं केलं, तू फक्त मिक्सर मध्ये फिरवलं प्रणव. हा. आणि पुलाव मी सगळे व्हेजीस वगैरे केले होते, तू फक्त कुकर मध्ये टाकल्या. आणि काय मग तू काय केलं? हा भज्जे प्रणवनी केले. भज्जे टोटली प्रणवनी केले. कॉर्न काढल्यापासून, कांदा चिरल्यापासून, बेसन टाकल्यावर तिखट मीठ त्याने टाकलंय आणि मी तळले. सो स्वयंपाक मी केला, चहाही मी करत आहे, रेसिपी मी करून सगळं मिस करत. हो ना, बरोबर आहे. सो चहा पिण्यासाठी मस्त हा असा खुर्च्या 2 लावल्या, मस्त सेटअप झालाय. आणि 2-3 वाटा रस खाल्ल्यानंतर जी झोप लागली होती, सुख म्हणजे येस. तर अभी मस्त चाय आणि मस्त हवा सुटली आहे, खूप सुंदर. सो लेट अस एन्जॉय.
काय ते गिलबिल गिलबिल आहे ना ते गिलबिल गिबली गिलबिल आहे ना गिलबिल आर्ट आम्ही अजून ट्राय नाही केला करणं ट्राय गिलबिल आहे ना गिबली आहे गिबली गिलबिल गिबली गिबली सो आमचा रात्रीचा मेनू पुन्हा तोच भयानक वाली गरमी होत आहे आणि आपण गुढीपाडव्याचा एंड करतोय CSK ची मॅच सुरू आहे म्हणून आपण घातले जर्सी सो एन्जॉय आणि बाय बाय दोन्ही साईड स्ट्राईक वर बाय